तिला साधा नैवेद्य अगदी भाजी भाकरी आज देतो आहोत आणि तिच्याशी एक सुखसंवाद साधण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। सर्वच भारतीय परंपरेमध्ये देवीला अनन्य अशा प्रकारचं महत्व आहे। आदिमाया आदिशक्तीचं स्वरूप असलेल्या या दुर्गेची पूजा आपण करतो आहे। देवीच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण व्हावं ही आपली भावना आहे। देवी केव्हाही एकटी येत नाही, ती पार्वती असते, ती सरस्वती असते, ती लक्ष्मी असते। रोज घाटाचं दर्शन करत असताना कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले स्थितांबा, प्रभाते कर दर्शनम असं म्हणून आपण रोज सकाळी हाताचं दर्शन घेत असतो। ज्या वेळेला आपण हाताच्या बोटावरती लक्ष्मीचा, तळ हातामध्ये सरस्वतीचं आणि मनगटाजवळ पार्वतीचं चिंतन करतो, त्यावेळेला आपोआपच आपल्या हातामध्ये एक नवीन ताकद निर्माण होत असते, ऊर्जा निर्माण होत असते आणि आम्ही जे जे काम करतो त्या कामामध्ये यश देण्याचं कार्य त्या त्रिदेवता करत असतात। आपल्याला माहित आहे उत्पत्ती स्थिती आणि लय हे कार्य करणारे ब्रह्मा विष्णू आणि रुद्र आहेत, पण आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये सर्व प्रकारचं वैभव देण्याचं कार्य लक्ष्मी माता करते। तर सर्व प्रकारचं ज्ञान सामंजस्य हे सरस्वती माता देते आणि सर्व प्रकारचं शांत स्वरूप आणि कोणतंही कार्य करण्याचे उत्साह वृत्ती ही अंबा सरस्वती लक्ष्मीच्या आणि भगवती अंबेच्या दुर्गेच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत असते। आणि म्हणून लक्ष्मी सरस्वती पार्वतीचाच एक विशेष अवतार आणि भगवती गौरी माता हिचा आज आपल्या घरामध्ये आगमन झालेलं आहे। गौरीच्या आशीर्वादाने, गौरीच्या कृपेने आपणा सर्वांच्या जीवनामध्ये नवीन चैतन्य निर्माण व्हावं, प्रत्येकाच्या घरामध्ये एक विशेष अशा प्रकारची ऊर्जा निर्माण व्हावी, हा आमच्या पूर्वजांनी केलेला हेतू आहे। बहुतांश जंगलातून, वनातून, ओढ्याच्या काठावरून किंवा नदीच्या काठावरून वेगवेगळ्या वनस्पती घेऊन आपण येतो आणि त्यातल्या त्यात गौरी म्हणून एक लाल फुलाची किंवा पांढऱ्या फुलाची अशी वनस्पती आपण घरामध्ये आणतो। कित्येक ठिकाणी अगदी कळलावीच्या झाडाची सुद्धा फुलं आणली जातात, म्हणजे ते कळलावीचं जे झाड आहे त्या झाडामुळे आपल्या घरामध्ये कुठल्या प्रकारचा कोणी कळ लावण्याचा किंवा वादविवाद करण्याचा प्रयत्न केला तरी तो कधी आमच्या घरामध्ये होता कामा नये। हे भगवती देवी आमच्यावरती कायमस्वरूपी आशीर्वाद ठेव, अशा प्रकारची भावना असते। या वेळेला आपण ज्या ज्या पत्री आणतो आहे, ज्या वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आणतो आहे, त्या सगळ्या वनस्पती आमच्या आरोग्यासाठी, त्याचबरोबर वर्धन होण्यासाठी म्हणजे भोजनासाठी आवश्यक असलेल्या अशाही वनस्पती आपण या निमित्ताने आणत आहोत। या सगळ्याचा आमच्या परिवारावर चांगला परिणाम व्हावा आणि आमचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं, हा देवीकडे आपण सर्वांनी केलेला धावा आहे। या वेळेला आपणा सर्वांनाच कल्पना, आम्ही भाकरी करतो, सर्वांना ही कल्पना असली पाहिजे की आधी हाताला चटके तेव्हा मिळती भाकर, असा आपला संसार आहे। संसाराची जाणीव आपणाला व्हावी। हाताला चटका बसल्याशिवाय किंवा प्रेमाने जोरात थपाथपा मारलं तर ते पिठाचे शितड्या होऊन जातील, त्याची कधीच रोटी बनणार नाही। ते प्रेमाने आपण त्याच्यावरती थाप दिली पाहिजे आणि त्याला 2-3 वेळ उलटून पालटून फुगली पाहिजे, अतिशय उत्तम रीतीने तिच्यामध्ये वाफ साठली पाहिजे आणि ती हवा जी अहंकाराची हवा आहे ती भाकरीमध्ये जावी आणि आमच्यातील अहंकार नष्ट व्हावा, आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये ही भावना त्याच्यामध्ये ठेवलेली आहे। तेव्हा आपण सर्वांनी हाच विचार लक्षात घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये येणारा आनंद आहे तो भाकरी सारखा राहायला पाहिजे। आणि भाकरी कधी अखंड खात नाहीत, त्याचे 4 तुकडे करून खात असतात। या 4 तुकड्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 भाग आपल्या लक्षात असले पाहिजेत। भाकरीचे 4 तुकडे करून खाण्यापाठीमागचा हेतू इतकाच आहे की ते देवाला गेलं पाहिजे, देशाला गेलं पाहिजे, धर्माला गेलं पाहिजे आणि चौथा हिस्सा माझा आहे, या पद्धतीने आपण राहिलो पाहिजे। आजकाल आपण सगळंच आपल्यासाठी घेतो आहे,
तरी सुद्धा कुणाच्याही घरात आपल्याला सुख पाहायला मिळत नाही, ही अवस्था आहे. आणि त्याचबरोबर भाजी सुद्धा एक एक अगदी बारीक चिरून आपण ती शिजवतो आहे, आणि ती शिजलेली भाजी एक एक घास वेगवेगळा आपण देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे भाजीचा एक छोटासा कण जरी आपण दिला तरी ते सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. आपण मागे ऐकलेलं आहे, दानम पूजा जपो ध्यानम इति धर्मस्य संग्रह. आणि म्हणून आपल्या धर्माचा मुख्य संग्रह कोणता असेल तर ते दान आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे, भाकरी करत असताना पहिली भाकरी घरात खाऊ नये आणि शेवटची भाकरी घरात खाऊ नये असं म्हटलेलं आहे. आता जर गावात 50 घरं असतील तर 50 दोन्ही 100 भाकरी होणार, आणि या 100 भाकरी कुठे जाणार, कुणाला देणार, त्याचा सुद्धा विचार आमच्याकडे केलेला होता. की त्यातली पहिली भाकरी आहे ती जे धर्म कार्य करणारे लोक आहेत, प्रचारासाठी फिरणारे लोक आहेत, सामाजिक सेवा करणारे लोक आहेत, त्यांना दिलं गेलं पाहिजे. आणि शेवटची भाकरी हे शेजापाजारी कुणी गोर गरीब असेल, अज्ञान अंध असेल, ज्यांना शक्य नाहीये किंवा आजारी पडलेला आहे, तो आज काही खाऊ शकत नाही, अशा माणसाला शेवटची भाकरी दिली पाहिजे. आणि केवळ भाकरी देता कामा नये, तर त्याच्यासोबत भाजी असली पाहिजे. तुम्ही त्यांना भजी दिली पाहिजे, मोठी आमटी केली पाहिजे किंवा आणखी वेगळं पक्वान्न केलं पाहिजे असं नाही, साधी भाजी आणि भाकरी तुम्ही दिली पाहिजे. लक्षात ठेवा, एक पांडुरंग शास्त्री आठवले नावाचे एक महान ग्रस्त होऊन गेले की ज्यांनी तरुण वर्गाला या गोष्टीची ओढ निर्माण केली. आज सुद्धा आपणा सगळ्यांना गुरुजी माहित आहेत, भिडे गुरुजी, त्याच्याबद्दल अपशब्द वापरणारे अनेक लोक बघायला मिळतात. कारण ज्यांना समाजात एकता होताना दिसते, तरुणांचं चांगलं कार्य चाललेलं दिसतं, तरुण निर्व्यसनी होत आहेत हे दिसतं, त्यावेळेला यांना कुठेतरी बदनाम करण्यासाठी म्हणून अपशब्द वापरले जातात. स्वधर्मे निधनम श्रेयः. आमची तर अवस्था अशी आहे की धर्मासाठी मृत्यू आला तरी चालेल, परंतु धर्माचं रक्षण केलं पाहिजे. आणि म्हणून गड किल्ल्यावरती तरुणांना नेतात. कुठल्याही गड किल्ल्यावरती त्यांच्यासाठी श्रीखंडपुरी नसते किंवा त्यांच्यासाठी खीर भात केलेला नसतो. ही मुलं 3 दिवस पुरेल एवढी भाकरी चपाती आपल्या बरोबर घेतात आणि ती घेऊन गड किल्ल्यावरती जातात. शिवाजी महाराजांनी आपणाला 1100 वर्षानंतर स्वातंत्र्य कसं मिळवून दिलं हे गड किल्ल्यावर गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आमच्या माता भगिनींवर होणारा अन्याय कसा होता हे आम्हाला प्रत्यक्ष तिथं गेल्याशिवाय समजणार नाही. आणि म्हणून भिडे गुरुजी तरुण वर्गाला तिकडे घेऊन जातात. भिडे गुरुजींनी श्रावण मासाच्या निमित्ताने गावोगावी दिंडी करायला सांगितली. प्रत्येकाच्या दारात जा, अस्वच्छता असेल तर तिथली स्वच्छता करा. कोणी घरात आजारी आहे, कुणा घरात आरती होत नाही, पूजा होत नाही, हे सगळं बघा, अशा प्रकारचा विचार त्यांना सांगितला. गणपतीच्या निमित्ताने सुद्धा अनेक गावामध्ये सकाळी मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया असं म्हणत फिरा. गावात 10-5 मंडळ असतील, कुठल्या मंडळाला काय कमी आहे, कुणाला तेल नाही, कुणाकडे वात नाही, कुठे रांगोळी नाही, ती तुम्ही तिथे करा आणि एकमेकाला मदत करा, असा संदेश भिडे गुरुजी आणि आम्ही देत असतो. लक्षात ठेवा. त्याचबरोबर नवरात्रामध्ये सुद्धा भव्य दिंडी होत असते. दुर्गा दौड म्हणून त्याचा विचार केला जातो. आमचे तरुण वर्ग हा व्यायाम करायला तयार नाही आहे. रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत टीव्ही बघत बसतात आणि सकाळी 10 वाजेपर्यंत झोपून जातात. असं होता कामा नये. जागे राहा. उद्या सुद्धा आपण देवीला देखील जागे राखणार आहोत. देवी सुद्धा जागरण करणार आहे, देवी सुद्धा जागी राहणार आहे. आणि त्यावेळेला आमच्या माता भगिनी, सुना, लेकी यांना सुद्धा जागर राहायला सांगितलेलं आहे. पण एक दिवसाने जागर होऊन चालणार नाही. नित्य नेमाने आपल्याला जागृत राहिलं पाहिजे. स्वधर्मात जागृत प्राप्य वरान निबोधयत असं म्हटलेलं आहे. उठा, जागे व्हा आणि तुम्हाला जो वर प्राप्त झालेला आहे त्याचा, तुम्ही ज्या कुळात जन्माला आलेला आहे त्या कुळाचं उत्तम आचरण करणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. ते करण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे सण वार आम्हाला दिलेले आहेत त्यांच्या निमित्ताने आम्हाला आमच्या संस्कृतीचं, आम्हाला आमच्या सद्धर्माचं आणि आम्हाला संघटित होण्याचं उत्तम अशा प्रकारचं एक मार्गदर्शन या निमित्ताने होत असतं. हे सगळे संस्कार आमच्यामध्ये सुजागृत राहावे म्हणून हा सगळा सोहळा आपल्या समोर होत आहे. तेव्हा हा सोहळा साजरा करत असताना देवीचं केवळ आगमन नाही तर त्या निमित्ताने मुलींनी, सुवासिनींनी आणि विधवांनी सुद्धा एकत्रित यावं, एकमेकीला या सोहळ्यामध्ये सहभागी करून घ्यावं.
कुणाला हळदी कुंकू लावायचं असेल, कुणाला प्रसाद द्यायचा असेल तो द्यावा. त्या निमित्ताने सर्व महिलांची 3 दिवस पर्यंत मूठ बांधली जावी. सर्व मातृशक्ती जी आहे, प्रचंड अशा प्रकारची ताकद ज्यांच्यामध्ये आहे, त्या सर्वांना इथं संग्रहित करण्याचं कार्य या निमित्ताने करत आहोत. पण दुर्दैवाने आज मात्र आपल्याला वेगळंच कुठली तरी गाणी लावली जातात आणि आमच्या माता भगिनींना नाचायला लावलं जातं. वास्तविक पाहता आमच्या स्त्रिया पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना पाण्याला सुद्धा बाहेर पाठवत नव्हते, पुरुष पाणी आणत होते. पण आताचा युवक वर्ग असा झालेला आहे की त्याला पाणी आणून काम करणं जमतच नाही, तो बहिणीला पाठवून देतो. आणि मग अशा प्रकारे नदी नाल्यावर ओढ्यावर जाणाऱ्या आमच्या बहिणीवरती अन्याय अत्याचार करणारे पण अनेक लोक पाहायला मिळतात. आज आम्ही एक व्हिडिओ ठेवलेला आहे, लक्षात ठेवा. एक असाच व्यक्ती आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसतो आहे. गर्भाच्या निमित्ताने सुद्धा अशा अनेक व्यक्ती आपल्यामध्ये येतात आणि मग आमच्या भगिनींना घेऊन जातात. अहो, भगिनीचं काय घेऊन बसलात? 4-4 मुलं झालेल्या महिला सुद्धा अशा उपटसुंबांबरोबर जाताना दिसतात. हे सगळं थांबलं पाहिजे. आमच्या मातृशक्तीचं रक्षण झालं पाहिजे आणि आमच्या युवकांमध्ये वेगळी स्फूर्ती आली पाहिजे. हा या सण उत्सवापाठीमागचा हेतू आहे. आणि तो हेतू नजरेसमोर ठेवून भाजी भाकरी खाऊन, एकमेकाला भाजी भाकरी देऊन सर्वांनी आनंद साजरा करणं हा या सणापाठीमागचा मुख्य हेतू आहे. आणि आज त्या पद्धतीने भगवती आपल्या घरामध्ये आलेली आहे. तिला आपण भाजी भाकरी दिलेली आहे. आपणही आनंदाने ते स्वीकार करतो आहोत. चतुर्थीपासून रोज सकाळ संध्याकाळ आपण गणपतीची आरती करतो आहोत. आरती याचा अर्थ अर्थभावे केलेली प्रार्थना, अर्थपणे केलेली प्रार्थना. डिस्को वगैरे वाजवत, वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवत आणि वेगवेगळ्या चालीवरती गाणी म्हणतो तसं आपण म्हणता कामा नये. आरतीमधून आपणाला अर्थभाव कळला पाहिजे, त्याचा अर्थही समजून घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा ते तो शूरपणे प्राशन केले असं म्हटलेलं आहे, ते तो असुरपणे प्राशन केले असं आपण शंकराला म्हणतो. म्हणजे शंकर त्यावेळेला शूर होता, पण आता आम्हाला असुर वाटू लागलेलं आहे. मग तो देव आहे का असुर, याचा अर्थ काय हेही आमच्या लक्षात येत नाही. ते तो शूरपणे प्राशन केले असं न म्हणता ते तो असुरपणे प्राशन केले असं आपण म्हणतो. देवीची आरती म्हणताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी असाच प्रश्न आपल्या समोर येतो की देवीच्या आरतीमध्ये दुसरं चरण जे आपण आहे, त्रिभुवनी पाहता तुझा ऐशी नाही, 4 श्रमले म्हणजे 4 वेद श्रमले असं म्हणले, 4 श्रमले. आणि त्याच्या पुढे ती तू लवलाही असं आहे, पण ती तू न म्हणता ते तू लवलाही असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्या आरतीचा अर्थ आपण समजून न घेता म्हटलं की चुकीच्या गोष्टी होताना दिसतात. तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी समजून घेऊन उत्तम रीतीने आरती म्हटली पाहिजे. आणि आरती म्हणत असताना जितक्या माता भगिनी आहेत त्या सर्वांना एवढंच काय, तरुणांना तुमच्या घरामध्ये कुठल्याही अडचणी असतील, लग्नाची अडचण असेल, नोकरीची अडचण असेल, शिक्षणात अडचण असेल, तर तुम्ही एक नारळ सोलून घ्या आणि त्या नारळावरती कापराची एक वडी लावा. आरती पूर्ण होईपर्यंत तो नारळ कायमस्वरूपी हातात धरा आणि त्या कापराच्या आरतीने तुम्ही ओवाळण्याचा प्रयत्न करा. ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचा प्रयत्न कराल त्यावेळेला निश्चितच तुम्हाला तुमचे जे इच्छित कार्य आहे ते पूर्ण होईल. गणपती समोर 10 दिवस पर्यंत तुम्ही तो नारळ आणा आणि नंतर आपल्या घरी जाऊन त्याचा प्रसाद करा. घरामध्ये काहीतरी बर्फी करा किंवा मोदक करा किंवा आणखी काही करा, गोड काहीतरी त्याचं करून घ्या. निश्चितपणे तुम्हाला याची अनुभूती येईल. या गणपतीच्या, गौरीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. जितक्या माता भगिनी आहेत, कुमारिका आहेत, त्या सर्वांनी आपल्या घरचं 2 निरांजन, एक आरती कधी ओवाळायची नाही. एक आरती तेव्हाच ओवाळायची ज्या वेळेला आपणाला ती सुपावर ठेवायची असते, त्याला मुक्ती मिळू दे म्हणून. परंतु आता आपणाला भुक्ती आणि मुक्ती, प्रपंचही झाला पाहिजे आणि परमार्थही घडला पाहिजे, या हेतूने 2 निरांजनं घेतली पाहिजेत सर्वांनी. आता एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये सर आरत्या ओवाळत उभं राहिलं तर दुसऱ्याला कदाचित इजा होण्याची शक्यता आहे. पण असं काही नाही, गणपतीने सांगितलं नाही माझे उभं राहून आरती करा. तुम्ही बसून व्यवस्थित रीतीने ओवाळले तरी चालते आहे. जितक्या जास्तीत जास्त तुम्ही आरत्या ओवाळाल तितकं देवाला अति आनंद होणार आहे. आणि तो जेवढा आनंदी होईल तेवढा आपल्या घरामध्ये सुद्धा संतती, संपत्ती, सुख, शांती सर्व प्रकारचा आनंद मिळणार आहे. आणि म्हणून हा सगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला प्राप्त व्हावा या हेतूनेच आपण हे सगळे उत्सव साजरे करत असतो. आजचा दिवस फार गडबडीचा आहे.
आपल्याला माहीतच आहे की वेगवेगळ्या गणपती उत्सवात जायचं आहे, त्या मंडळांना भेटी द्यायच्या आहेत. त्याचबरोबर अजून 1-2 ठिकाणी नवीन दाम्पत्य आलेले आहेत, त्यांनाही आशीर्वाद द्यायचा आहे. त्यामुळे आजची सेवा आपल्यासाठी थोडी कमी आहे. उद्या पण तशीच अवस्था होईल. 2-3 दिवस तुम्ही समजून घ्यायचे. 15-20 मिनिटांमध्येच आपलं आशीर्वचन संपेल. पुन्हा तुम्हाला सुद्धा तुमच्या उत्सवामध्ये, घरच्या देवाच्या सेवेमध्ये थांबायचं आहे. त्यामुळे हे 2-3 दिवस आपण सर्वांनी समजून घ्या आणि पुन्हा 2 दिवस गेल्यानंतर पुन्हा नियमाप्रमाणे 9 ते 10 पर्यंत आपण कार्यक्रम करत राहू. आज मात्र एवढ्यावरतीच आपल्याला शुभेच्छा, शुभाशीर्वाद व्यक्त करतो. समोर उभ्या असलेल्या सर्व भक्त मंडळींना सुद्धा गुरुदर्शन घ्यायचं आहे. आपणा सर्वांशी संवाद साधायचा आहे आणि पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आहे. आणि म्हणून आपणा सर्वांना गौरीच्या आगमनाबरोबरच गौरीने खाल्लेली भाजी भाकरी ती सुद्धा आपल्या घरात कायम राहिली पाहिजे आणि आपल्या घरातून एक तरी भाकरी मंदिरात गेली पाहिजे. जिथे काही कार्य चालू आहे तिथे गेली पाहिजे. आणि जास्तीत जास्त जे आपल्या धर्मासाठी काम करतात, बघा अन्य धर्मीयांमध्ये कशा प्रकारचं चैतन्य आहे, ते कशा प्रकारे धर्मपूजा प्रचार करतात, प्रसार करतात, आपणही तसाच केला पाहिजे. त्यांनी स्पीकरवर मोठमोठ्याने ओरडतात, त्यांनी कानात बोट घालतात, त्यांना काय माहित नाही दुसऱ्याला ऐकायला येतं का नाही ते. पण आपल्या इथं मात्र एवढाच वेळ केलं पाहिजे, 10 वाजता संपलं पाहिजे. अशा प्रकारची बंधनं आमच्याच देशात, आमच्याच धर्म परंपरा सांभाळताना आम्हाला ही बंधनं घातली जातात. दुर्दैवाने परधर्मीय किंवा अन्य लोक आम्हाला तशा प्रकारे बंधन घालत नाहीत. तर आमच्यातलेच लोक, विशेष करून नेते मंडळी, पुढारी मंडळी, मोठे ज्यांना म्हणतो तेच वयम मोठम खोटम अशा पद्धतीने या व्यक्तीकडूनच देवाच्या बाबतीत दुर्लक्ष होताना दिसतं. पुरुष वर्ग तर पूर्णतः देवाकडे दुर्लक्ष करताना, हे कार्यक्रम बायकांचाच आहे, तो कार्यक्रम पोरांचाच आहे. गणपतीसाठी पोरांचा आणि गौरीसाठी आपल्या बायका मुलांचा ते विचार करतात आणि स्वतः मात्र उगीच चौकात फिरत बसलेले असतात. वास्तविक पाहतात पूर्ण नामक नरकात त्रयतेती पुत्र असं म्हटलेलं आहे. पुरुषाची जबाबदारी आहे. ज्या दिवशी भारतातले सगळे पुरुष पूर्वीसारखे देवाची अर्चना करतील आणि गंगा स्वतः घरी घेऊन येतील, त्यावेळेला घरात दंगाई होणार नाही आणि देवाच्या आशीर्वादाने कुणाचा हेवा सुद्धा होणार नाही. सर्व प्रकारची शांती, समाधान सर्वांना प्राप्त होणार आहे. हे जर समाधान आपल्याला हवं असेल तर पुरुषांनी घरच्या देवाची पूजा केली पाहिजे. सूर्योदयापूर्वी स्नान करून महिलांनी भात असू दे किंवा शिरापुरी, तुम्हाला जे काय करायचं आहे ते करून सूर्योदयाला तुम्ही घरच्या देवाला नैवेद्य द्या. तुमच्या घरात कधीच अंधार पडणार नाही. आणि सूर्योदयाच्या पूर्वी सूर्य नावाचा पुरुष पाहण्यापूर्वी तुम्ही स्नान केलं तर तुम्हाला कधीही वैधव्य येणार नाही. तुमच्या घरात कुठलंही दारिद्र्य राहणार नाही. एवढी ताकद त्याची आहे. आणि ती भगवती गौरी माता आपणा सर्वांना प्रसन्न हो अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना अनंत शुभेच्छा, शुभाशीर्वाद व्यक्त करतो आणि हे पुष्प श्री गौरी गणेश चरणी समर्पित करतो. मंगल मूर्ती गणपती बाप्पा. महादेव. महाराज की जय.